चंद्रपूर शहरात गोंडकालीन ऐतिहासिक वास्तू असलेली गोंडराजे बिरशाह वराणे हिराई यांच्या समाधीवर सलाम राणी हिराई कार्यक्रम अंतर्गत इकप्रो संस्था, FES गर्ल्स महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, खत्री महाविद्यालय व मामिडवार समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थिनींनी पुष्प अर्पण करून सलाम राणी हिराई कार्यक्रमातून अजरामर प्रेमाचे कर्तृत्वाला उजाळा देत कार्यक्रमातून संदेश देण्यात आला। आजच्या युवकांना प्रेम दिनाच्या निमित्ताने क्षणभंगूर प्रेमाच्या मागे न लागता प्रत्येक नात्यातील प्रेम वृद्धिंगत करण्याकरिता विशिष्ट दिवसाची गरज नसून पाश्चिमात्याचे अनुकरण न करता विद्यार्थ्यांना योग्य संदेश देता यावा म्हणून दरवर्षी गोंडराजे यांचे समाधी स्थळावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। प्रेमाचे प्रतीक असलेले राजे बिरशाह यांची समाधी राणी हिराईने त्यांच्या मृत्यूनंतर या समाधी वास्तूचे सुंदर असे बांधकाम केले होते। ताजमहलच्या नंतर त्याच तोडीची गोंडवानातील सुंदर आकर्षक अशी वास्तू बांधून न थांबता राजेच्या मृत्यूनंतर राज्यकारभार योग्यरित्या सांभाळत अनेक विकासकामे केलेली आहेत। अनेक मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा केलेला आहे। राणी हिराईचा कार्यकाळ चंद्रपूरच्या इतिहासात नोंदविला गेलेला आहे। राणी हिराईने आपल्या कार्यक्रमातून आपल्या पतीप्रती असलेले प्रेम अजरामर केले आहे। राणी हिराईचा हा आदर्श आजच्या युवकांनी युवतींनी घेण्याची गरज आहे। ताजमहल हे जगप्रसिद्ध आहे आणि आपल्याला ते माहिती आहे की ते एका राजाने राणीच्या आठवणीमध्ये बांधलेलं होतं। पण आमच्या चंद्रपुरात देखील एक अशी वास्तू आहे जी एका राणीने आपल्या राजाच्या आठवणीमध्ये बांधलेली आहे। आज आम्ही इथे येऊन राणी हिराई आणि गोंडराजाला इकडे या समाधीवर आम्ही फुलं अर्पण केले आणि इकडे येऊन आम्हाला खूप बरं वाटलं आणि आम्हाला याचा अभिमान आहे की आमच्या चंद्रपुरात देखील अशी एक वास्तू आहे जी खूप प्रसिद्ध आहे। आज ताजमहल को सारी दुनिया जानती है और ताजमहल को प्रेम का प्रतीक माना जाता है। उसी तरह हमारे चंद्रपुर में भी प्रेम का प्रतीक है। रानी हिराई के प्रेम का प्रतीक उसके राजा के प्रति जो रानी हिराई का प्रेम था उसके याद में रानी हिराई ने अपने राजा के लिए एक स्मारक बनाया था और इसको हम चंद्रपुर का ताजमहल भी कह सकते हैं। हम अगर इतिहास के पन्ने पलट कर देखें तो हम इतिहास से बहुत कुछ सीख सकते हैं और जब हमारे चंद्रपुर में एक इतिहास मौजूद है तो हमें इस इतिहास को संरक्षण देना चाहिए और इस इतिहास आपण असं तर बघतोच की एका राजा एक राणीसाठी काही ना काही समाधी या काही ना काही त्यांनी स्वतःसाठी करतात। बट एक इथे चंद्रपूर शहरात आपल्या असं आहे की एका राणीने आपल्या एका राजासाठी समाधी आणि त्याचं प्रेम कसं ठेवायचं, कसं राहायचं, पहिलेचं प्रेम कसं होतं आणि आत्ताचं प्रेम कसं होतं हे आपण आता बघत आहोत की एका राणीने कसं आपलं प्रेम जपून ठेवलं पाहिजे आणि कसं ठेवलं पाहिजे हे एका राणीने आपल्या राजासाठी केलं। चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक ठिकाण असलेलं गोंडराजांच्या समाधीस्थळ या ठिकाणी दरवर्षी इकप्रो संस्थेच्या माध्यमाने विविध कॉलेजच्या माध्यमाने आम्ही सलाम राणी हिराई हा कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। यामध्ये महत्त्वाचा उद्देश आहे की आज जगभरात हा 14 फरवरी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो आणि खरं तर क्षणभंगूर प्रेमाच्या मागे न लागता ह्या युवकांनी आपल्या इतिहासातील दाखल्यांचा उदाहरण घेत आपल्याला आपल्या नात्यातील प्रेम व्यक्त करण्याकरिता आपण अजरामर प्रेमांकडे बघितलं पाहिजे। तसंच गोंडवानातील राणी हिराई आणि पतीच्या मृत्यूनंतर या ठिकाणी समाधीस्थळावर एक वास्तू बांधत त्यानंतरचा राज्यकारभार तिने ज्या पद्धतीने केलेला आहे तिने आपल्या कार्यातून हे प्रेम व्यक्त केलेलं आहे। खरं तर अशाच पद्धतीचं इतिहासात डोकावून आपण खऱ्या प्रेमाचा अर्थ जाणून घेण्याची गरज आहे। यासाठीच दरवर्षी विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते आणि हा संदेश देण्याचा प्रयत्न असतो की क्षणभंगूर प्रेमाच्या मागे न लागता आपल्या नात्यातील विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज नसून ते आपल्या कार्यातून कृतीतून व्यक्त करता आलं पाहिजे।